नमस्कार. महाराष्ट्राचं हवामान अपडेट यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. पाहू शकता आपण सध्याची सॅटेलाईट इमेज जी आहे, उपग्रह इमेज ही लाईव्ह पाहतोय. आणि यामध्ये जर पाहिलं तर संपूर्ण भारतभर, फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण भारतभर पावसाचे ढग जे आहे, सर्वदूर पाऊस आता पाहायला मिळतोय. त्याचवेळी समुद्रामध्ये सुद्धा, अरबी समुद्रामध्ये सुद्धा आणि त्याचवेळी बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर बाष्प जे आहे पाहायला मिळत आहे. या ठिकाणी गेल्या आठवड्यामध्ये प्रणाली ही तयार झाली होती कमी दाबाची, आणि ती आत्ता पाहू शकता या भागामध्ये सध्या सक्रिय आहे. दिल्लीसह भाग जो आहे या भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाऊस पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर ही जी सिस्टीम आहे पाहू शकता, इथून पुढे अशी जाण्याची शक्यता आहे. दिल्ली, त्याचबरोबर इकडे अहमदाबाद, गुजरातच्या ठिकाणी, गुजरातच्या वरच्या भागामध्ये ही जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रभर पुढील आठवडासुद्धा अशाच पद्धतीचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे. काही भागांमध्ये हलका पाऊस आहे, तर काही ठिकाणी जोरदार सरी या पाहायला मिळत आहेत. दर एक तासाने चांगल्या मोठ्या पावसाच्या सरी या पाहायला मिळत आहेत. घाटमाथा असेल, मुंबई आणि कोकण किनारपट्टी या भागामध्ये सुद्धा आज चांगला पाऊस झालेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्या जे 21 तारखेला, 21 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रभर कसा पाऊस असेल, शेतकऱ्यांसाठीची महत्त्वाची अपडेट जाणून घेऊयात. पावसाची उघडीप ही कधी पाहायला मिळू शकते हे सुद्धा जाणून घेऊयात. हा सॅटेलाईट इमेज पुन्हा एकदा नीट पाहून घ्या. संपूर्ण महाराष्ट्रावर पावसाचे ढग पाहायला मिळत आहेत. अगदी पाहू शकता संपूर्ण महाराष्ट्र, जवळजवळ संपूर्ण भारत म्हणू शकता, मान्सूनने हा व्यापलेला पाहायला मिळतोय. पाऊस हा सर्वदूर पाहायला मिळतोय. तर यामध्ये जर पाहिलं तर ही जी सॅटेलाईट इमेज दिसते ही पाहू शकता, ही 27 तारखेची आहे. तुम्हाला मुद्दा म्हणून मी 27 तारखेची जी ECMWFचा प्रिस्क्रिप्शन मॅप आहे हा दाखवतोय. तर यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर ही प्रणाली या भागामधून तयार होऊन अशा पद्धतीने इकडून पाहू शकता इथे 27 तारखेपर्यंत या भागामध्ये पोचते. या अगोदरचा जो अंदाज होता यामध्ये गुजरातमध्ये जोरदार पाऊस सुरतच्या या भागामध्ये पडण्याची शक्यता होती. मात्र हा जो ट्रॅक आहे थोडासा वरच्या भागामध्ये राहिला आहे आणि इकडे या ठिकाणी सरकण्याची शक्यता सध्या दिसून येते. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पाऊस राहील. मात्र ज्या अगोदर आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने माहिती दिली होती की अतिमुसळधार पाऊस हा होऊ शकतो, तर तशी स्थिती होण्याची शक्यता सध्या कमी दिसते. मात्र जर तुम्ही पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी पावसाचं जे रूप आहे हे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर मुंबईसह कोकण किनारपट्टी या भागामध्ये हा पाऊस जो आहे हा सक्रिय राहील. संपूर्ण जुलै महिना अशाच पद्धतीचा पाऊस पाहायला मिळेल. 23 आणि 24 तारखेला थोडीफार प्रमाणामध्ये उघडीप दिसेल, मात्र त्यावेळेला सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा सुरू राहील. आता उद्याच्या तारखेला 21 तारखेला स्थिती कशी आहे, तर आज आपण ज्या पद्धतीने पाऊस पाहतोय मुंबई आणि कोकण किनारपट्टी, तर या भागामध्ये थोडीशी अजून वाढ होण्याची शक्यता आहे. म्हणजे जे पावसाचं यामध्ये जी सक्रिय आहे, ज्या पद्धतीचं सक्रिय आहे यामध्ये थोडासा अजून त्याचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः मुंबईचा भाग, कोकण किनारपट्टी असेल, हा जो भाग आहे हा संपूर्ण भागामध्ये हा वाढू शकतो. त्याचवेळी मध्य महाराष्ट्र तुम्ही पाहिला तर यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा उद्या पाहायला मिळेल. मात्र विदर्भासह मराठवाडा आहे या भागामध्ये जोरदार पावसाच्या सरी उद्यासुद्धा पाहायला मिळणार आहेत. अशा पद्धतीची स्थिती उद्या 21 तारखेला राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागानं सुद्धा येलो आणि ऑरेंज अलर्ट या भागांसाठी जारी करण्यात आले आहेत. त्यानंतरनं 26, 27, 28ला मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. मात्र हे सगळं काही जो आहे हा जो कमी दाबाचा पट्टा ट्रॅक कोणत्या विभागाकडे वळतोय, वरच्या भागाकडे सरकतोय, बंगाल का असेल त्याबरोबर पाहू शकता इकडे गुजरातकडून वरच्या भागाकडे सरकला, तर या भागामध्ये थोडासा मध्यम स्वरूपाचा पाऊस, मध्यम मुसळधार पाऊस होईल. मात्र हा जो पट्टा खालच्या भागामध्ये आला, पुढच्या काही दिवसामध्ये बदल होऊन गुजरातकडून खालच्या भागामध्ये, तर मुंबईसह कोकण किनारपट्टीमध्ये पावसाची जो जोर आहे हा वाढू शकतो. मात्र सर्वदूर पाऊस जो आहे हा संपूर्ण जुलै महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस कसा राहील या संदर्भातला संपूर्ण ऑगस्टचा अंदाज लवकरच आपण जाहीर करणार आहोत. सगळ्या महत्त्वाच्या पावसाच्या अपडेट येण्यासाठी महाराष्ट्राचं हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.